बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. कितपत जातो हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र राज पाटील देखील या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल विकेट आली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती इरादे बॅट्समननी स्पष्ट केलेत. आता आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं घनागती प्रहार केला आणि बॉलला फेकला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय, 4 धावसंख्येसाठी येतोय. संख्या येऊन पोहोचेल ती 5 आकड्यावरती 5 धावसंख्या खऱ्या अर्थानं आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. पुढे एकदा नीरज, जो खरं तर तालुक्या आपला पण बऱ्याच खेळाडूला अगदी डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न जरूर बॅट्समनचा आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळाला. एकही धाव आली नाही. खरं तर आपलं स्वतःचं राज्य हे छोटं का असाना, पण ते स्वतःचं असावं, कारण की त्याच्यामुळं अस्तित्व निर्माण करायला कधी वेळ लागत नाही. आणि ज्यावेळेस आपण आपल्या छोट्याशा राज्यामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू, त्यावेळेस आपलं जग आदर केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व टिकून राहणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. खूप 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 सुंदर चेंडू. अगदी पहा, बॅट्समनला बॅट फिरवण्याची संधी देखील दिली नाही बॉलरनं. इतक्या वेगानं झपाट्यानं जी बुलेट ट्रेन ज्या वेगानं धावते, पडल्यानंतर अगदी आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. नीरज पुन्हा एकदा पुन्हा सफल झालाय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, पुढच्या दाराची कडी उघडली आणि मागच्या दाराने झाली आहे चोरी. फर्निचर पुन्हा एकदा बेंड केलंय. त्रिफळा उद्ध्वस्त आणि दांडी गुल केली आहे बॅट्समनची. हे ना, त्यांना खऱ्या अर्थानं जी कट करायची ती नैसर्गिक देण आहे खऱ्या अर्थानं. तुषार गेलाय उर्फ गुड्डा. बऱ्याच ओपनिंगला येतो हा खेळाडू, पण आज तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी, चौथ्या क्रमांकावरती क्षमा असावी, चौथ्या क्रमांकावरती मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय तुषार. अद्याप धावसंख्येचा विचार केला, 2 गडी बाद झालेत, 5 धावसंख्या धावपळ करते आपल्याला पाहायला मिळतात. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती नीरजने स्पष्ट केले आपले. त्यानंतर आली चमकार, पुन्हा एकदा वाईट बॉल, त्यानंतर 2 डॉट बॉल आपल्याला लगातारचे पाहायला मिळाले. आणि त्यानंतर बॅट्समनची रणनीती, जे षडयंत्र रचलं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅट्समननं, ते ओळखलं आणि ते ओळखत असताना त्याला खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक अभ्यास केला बॅट्समनचा आणि त्यानंतर रचलं गेलं एक षडयंत्र आणि सक्सेसफुल ठरला. खरं तर यश लाभलं बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बॉलरचा, जो पॉवर प्लेचा P1चा षटक जो हाताळतो, ज्यामध्ये 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर असताना पुरेपूर फायदा गुड्डाकडून पाहायला मिळतोय आपल्याला. कमालीचे एफर्ट्स जात द्यावे तितके कमी. शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ जात असताना एफर्ट दाखवलं खेळाडून, बॉलला अडवल्या. किमान धावसंख्या आले या ठिकाणी 2, पण 2 वाचवण्याचं यश खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरलंय. खरं तर बॉलिंग करणारी टीम होराळी टीमला 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 6 आकड्यावरती.
नागपूर टीम पहिल्या षटकामध्ये थोडंसं बांधलंय, हात बांधून ठेवलेत खरं तर बॅट्समनचे जे खुले करायचे होते. फिरलाय बॅट्समन, थोडा अक्रॉस द लाईनचा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव आली या बॉलवरती. धावसंख्येत एक फेर बदल होईल. धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती नयन येतोय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट्समनला देखील वेळ देत नाहीये. गोलंदाज पडल्यानंतर अगदी वेग धारण करतोय आणि लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. हुरळ टीममध्ये 3 लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. 3ही डावखोरी गोलंदाज आहेत. ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे खरं तर. टप्पा बदलला, थोडं बाहेरच्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जास्तच बाहेर फिरलं हे म्हणायला हरकत नाहीये. एक अतिरिक्त चेंडूच्या साह्याने धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचले. फंबल होते गोलंदाज या ठिकाणी. बाईट पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं. रनअपमध्ये थोडासा चेंजेस झाला, त्यामुळं दबावात आलं होतं खरं तर गोलंदाज. चेंडू रिलीज केल्यानंतर चेंडू डॉट जाईल की बाहेर जाईल हे सांगणं देखील त्याला कठीण होतं. गुड्डरने थांबवलं. आता बॅट्समनला डॉट बॉलची सांगत ही भरपाई आहे खरं तर मागील चेंडूचे. हे समंजसपणाचं लक्षण म्हणावं लागेल गोलंदाजाचं, की एक धाव आपल्याकडून जास्तीची खर्च झाली आहे म्हटलं ते कुठंतरी भरपाई करून द्यावी लागणार आहे आपल्या संघाला. आणि तेच काम खऱ्या अर्थानं बॉलिंग मार्कवरती आपल्याला करताना पाहायला मिळतो. आज खूप चांगला खेळ आणि एकदम शांतप्रिय खेळ आपल्याला आज मैदानावरती पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचं गालबोट खरं तर या स्पर्धेला लागला नाही आजच्या दिवसामध्ये. आणि असेच 4 दिवस खरं तर ही स्पर्धा चालत राहू ही सर्व आमच्या रसिक क्रीडा खेळाडूंना आमची नम्र विनंती आहे. एक आली, एक न धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झालेत. आता गुड्डावर आणि त्याचबरोबर बंटीवर संपूर्ण जिम्मेदारी असणार आहे. लॉफ्ट केल्या बॉलला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जज करणार तितक्यात बॉल जमिनीवरती आदळलाय. झेल सोडली आहे खरं तर. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झेल सोडली आहे ना, त्यातलं 70% खेळाडूंना मैदान मात्र गाजवलं आहेच. कारण किती संधी असते खेळाडूकडे. अकरा धावसंख्या दुहेरी अंक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक खरं तर मार्गस्थ आहे प्रगतीपथावरती. गुड्डा बॅक टू द बॉल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर नरेश बॅक टू द बॉलर ज्या वेळेस होतं ना, त्यावेळेस एफर्ट्स खऱ्या अर्थानं गोलंदाजाचे असतात. कारण की जो रनअप असतो गोलंदाजाचा, त्यानंतर बॉल रिलीज केल्यानंतर तो फ्लोमध्ये पुढं देखील जातो. स्वतःला पूर्णपणे त्या ठिकाणी स्टेबल करावं लागतं. संतुलन अगदी निगडीत ठेवावं लागतं आपल्यासोबत. शरीरासोबतचं संतुलन जे असतं ते. आणि त्यानंतर चेंडूला गॅदर करावा लागतो. हे खूप मोठे कष्ट असतात बॉलर्स, आणि ते चांगले करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. 11 धावसंख्या. 1 षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं सत्र चालू आहे. खरं तर पहिल्या सत्रामध्ये होराळ टीम खरं तर बॉलिंग करते. 2 खरं तर डावखुरे हाताचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता अक्षय हा तिसरा देखील गोलंदाज डावखुऱ्या हाताचा आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या यष्टीनं निर्णय घेतलाय खऱ्या अर्थानं त्यांनी बॉलिंग करण्याचा. पंचांच्या डाव्या यष्टीने गोलंदाजी करणार डावखुऱ्या हाताचा खेळाडू. बऱ्याचदा बॅट्समनला दुखापतग्रस्त असतो. हा डोकेदुखी असते खऱ्या अर्थानं डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असतो. कारण की नॅचरल कटर असतात हे गोलंदाज खऱ्या अर्थानं. नैसर्गिक देण असते त्या खेळाडूंकडे. डाव्या हाताने चेंडू फेकतात त्या खेळाडूंची. आमची केडीसीची टीम सांगते की जो खेळाडू बॉलिंग करतोय त्या खेळाडूच्या जर्सीचा क्रमांक देखील 11 आहे. आणि प्रगतीपथावरती धावसंख्या देखील 11 होती. 1 या आकड्यानं प्रगतीपथ बदलेल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. खरं तर नरेशचे 12 या आकड्याला कोण विसरेल. कारण की 12 जानेवारी म्हटलं तर या राष्ट्रामध्ये ज्या मातेने एक ऐसा पुत्र दिला की ज्या पुत्रानं अवघ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे स्वराज्य बांधलं, ते राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मदिवस 12 जानेवारी. प्रगतीपथावरती 12 आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडूला जज करतोय. सेकंड टर्मला झेल पकडली. गुड्डाला पाठवला, परतीचा प्रवास करावा लागेल गुड्डाला.
यस, थँक्यू बापाचा बाप शुभाषण. मला खरं तर जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब देखील रडला होता, कारण की भर दरबारात आवाज सोडून माझा शिवाजी राजा त्याला लढला होता. जिंकून देखील मुंबई सारी मान्यासुरभ्या दाऊद इब्राहिम देखील त्या ठिकाणी लढला होता, कारण की हातात बंदूक धरून त्याला मान्यासुरभ्या त्या ठिकाणी लढला होता. चालून देखील तासर अजमल कसाब देखील त्या ठिकाणी रडला होता, कारण की त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले लढला होता. सांगा ओरडून जगाला खऱ्या अर्थानं लढणारा तो फक्त मराठी, आणि हा मराठीच होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. 12 धावसंख्या प्रगतीपथावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅट्समन अगदी आता जशाच तसे खरं तर खेळपट्टीला चुंबकासारखे चिटकून राहिलेत हे म्हणायला हरकत नाही, कारण की तीनही गोलंदाज अगदी लाजबाब गोलंदाजी चालू आहे खऱ्या अर्थानं. नरेश यष्टीरक्षक पहा, इतका वेगावर चेंडू जरी फेकतोय ना गोलंदाज, तर त्याला फेस करण्याचा काम देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचशा वेळानंतर एक मोठा फटका बॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. जर विचार केला 6 आकड्यांना जम पोचला, 18 आकड्यावरती 18 धावसंख्या प्रगतीपथावरती येऊन पोचल्यात. बऱ्याचशा वेळानंतर खऱ्या अर्थानं हा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. हा बॉल देखील खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर बॅट्समनचा होता. मनसुबा खऱ्या अर्थानं खूप चांगला होता बॅट्समनचा, पण त्या ठिकाणी त्याला टॅकल करता आलं नाही, अटॅक करता आलं नाही परफेक्टली. डॉट बॉल येतोय. 3 कठोर गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अक्षय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती षटकार खाल्ल्यानंतर थोडेसे मागे पुढे तुतुमय करण्याचा प्रयत्न जरूर त्याच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक आकड्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 19 आकड्यावरती 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र संपुष्टात आला, आणि 18 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 19 आकड्यावरती. यस डीजे. त्या षटकानंतर देखील खूप चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं नयनकडून देखील पाहायला मिळाली, आणि अक्षयकडून देखील पाहायला मिळाला. त्याच पावलावर पाऊल ठेवून खऱ्या अर्थानं गोलंदाजी करावी लागणार आहे रोहित या गोलंदाजाला. एक कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न, आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर होता खेळाडूंचा, पण थ्रो देखील अगदी आपण चांगला पाहायला मिळाला, आणि त्यानंतर थोडीशी फंबल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि धावसंख्या मात्र दोन्ही आकड्यानं बदलली गेली. आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचते ते तब्बल 21 आकड्यावरती. 21 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचली आहे. 3 गडी या ठिकाणी मात्र चाललेत बाद. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चिंचवली गोयल संघ देखील दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण केला. त्याचबरोबर धामणी संघाने देखील पदार्पण केलंय. त्याचबरोबर उंचाखुरा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. यष्टीरक्षक बॉलला गॅदर करेल, पंचांचा बोट उंचावलं, हिट इज आउट.
रावण रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसितो सिंदूर सिंदूर सम खूप खेले हो तुम रणरंग राजन तुम हो साचे खूप खेले हो तुम जंग तो तेजनी हा रेखे तखत तव तेजत औरंग. म्हणजे त्यावेळेस कवी कलश देखील म्हटले होते, ज्यावेळेस माझ्या संभाजीराजांना अटक केली होती त्यावेळेस मात्र कवी कलशांनी ही कविता रचली होती. राजन काय तुमचं हे रूप, राजन काय तुमचं हे शौर्य, का राजन काय तुमची ही निष्ठा, ही तुमची निष्ठा पाहून हा औरंग्या देखील तुम्हाला मात्र शरण आला, हा औरंग्या देखील तुम्हाला मात्र शरण आलाय. एक कंप्लीट केली आहे. धावसंख्येत एकने बदल केला जाईल. या धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 23 आकड्यावरती. या दरम्यान या स्पर्धेसाठी आदरणीय नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि आयोजकांसाठी या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. पाय एक आकड्याने धावफलक मात्र पुनश्च एकदा बदल घेईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 24 आकड्याप्रती. 24 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गडी खऱ्या अर्थानं बाद झाले. एक कंप्लीट झाली. या ठिकाणी धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचला 25 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ द इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच असेल चिंचवली संघाचा कर्णधार आणि खिरखिंडी संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. चिंचवली टीमचे कर्णधार आणि खिरखिंडी टीमचे कर्णधार आपल्याला विनंती आहे, दोन्ही खेळाडूंनी आपण टॉस करण्यासाठी यावं. त्याचबरोबर आमचे कुंबिवलीचे हितेश यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. या ठिकाणी 24 चेंडूंमध्ये धावसंख्या जमवल्या तर तब्बल 25. विजयासाठी 24 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असणारे बॅटिंग करणारे दुसऱ्या सत्रामध्ये होराळे या टीमला. या ठिकाणी चिंचवली, खिरखिंडी आणि त्याचबरोबर जांभरुंग, धामणे आणि यातून जो संघ विजय होईल तो. आणि अद्याप प्रवीणजी 56 धावसंख्येवरती धामणी संघ आहे म्हटल्यावर यामधून जो संघ जिंकेल तो संघ खेळेल जांभरुंग या संघाच्या विरोधामध्ये आणि बाय भेटेल ती धामणे टीमला. याची नोंद सर्व कर्णधार आणि सर्व खेळाडूंनी घ्यायची. 5ही संघाचे कर्णधार आपल्याला सूचित करण्यात येत आहे की आपण ज्यावेळेस मॅच सुरुवात केली, आज 10 संघ होते, तर आपण कमिटीचा डिसिजन होता ज्या संघाच्या सर्वात जास्त धावसंख्या त्याला बाय दिली जाईल, बाय दिली जाईल. त्यामध्ये एक चिंचवली गोहे संघ मात्र विजयी झाला पहिल्या मॅचमध्ये. नंतर खिरकिंडी, जांभरुंग, धामणे आणि यातून जो विजेता संघ आहे तो. या संघाच्या धावा झाल्या तब्बल 25. म्हटलं तर 56 धावसंख्येचं टार्गेट जे मोठं होतं ते धामणे टीमचं होतं. यामधून जो संघ जिंकेल तो जांभरुंग टीमसोबत खेळेल. आता या ठिकाणी 24 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावसंख्या कशा प्रकारे होतात हे ऐकण्यासाठी जाऊयात आमचे क्रिकेट क्षेत्रातील कॉमेंट्रीचे महागुरू आदरणीय प्रवीणजी दुगाडे यांच्याकडे. चिंचवली गोहे के कप्तान और खिरकिंडी के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा कि अगला मैच आपके बीच है तो टॉस के लिए आइए. 24 गेंदें और 26 रनों की ज़रूरत. टीम होराड़े को गेंद दीजिए.
तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 24 गेंदें और 26 रनों की ज़रूरत। तो नमस्कार नरेश बोयर, पहली गेंद पर ये 4 रन आते हुए। तो मैं खिरकिंडी के कप्तान और चिंचुली गोहे के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा कि टॉस के लिए आपको आना है। 26 रनों की ज़रूरत है और उनमें से 4 आ चुके हैं, 22 की दूरी, और ये चौवा लगाया बल्लेबाज अजय मोरे ने। तो मैच की तरफ हम चलेंगे। कैच हिट की आवाज़ थी, लेकिन शॉर्ट फाइनल के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया। 22 रनों की ज़रूरत है 22 गेंदों में। इन दोनों के बीच टॉस करेंगे हमारे मेहमान। प्रसाद सर। चलिए मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 22 गेंदें और 22 रनों की ज़रूरत। ये ऊंचा खेला है, अंपायर का नो बॉल का इशारा। 6+1, 7 रन। अगली गेंद होगी फिट। डीजे तांडेल। तो टोटल आ चुका है 11 रन। फुलवाड़े के बल्लेबाज मेरा काम आसान कर रहे हैं। रिवर्स दागने की कोशिश, फ्रेट गेंद थी ये। देखिए, जो खालापुर टीम है उसकी बॉडी लैंग्वेज पहले ही ओवर में नज़र आ रही है कि ये मैच हमारे हाथों से जा चुका है। लेकिन क्रिकेट है भाई, कभी भी क्रिकेट में कुछ भी हो सकता है। हर एक नई गेंद एक नया फैसला लेकर आती है, तो उस हिसाब से खेलना चाहिए मेरे ख्याल से। इस गेंद को निकाला है लॉन्ग ऑन क्षेत्र पर, 1 रन ज़रूर मिलेगा। टीम का टोटल बढ़ता हुआ 14 रन। 12 रनों की अभी भी ज़रूरत। और ये ऊंचा ज़रूर खेला है, लेकिन गेंद जाती हुई 6 रनों के लिए। 6 रन। उन्नीस में 6, काफ़ी बढ़िया बल्लेबाजी हो रही है फॉरवर्ड टीम की। ये अगर 4 आते हैं तो 18 में 2 की ज़रूरत।
या धोनी फिनिशिंग स्टाइल टच। रोहित चिंचोली, आपने जो भी फैसला किया है उस फैसले पर अमल करें। बॉलर बेनिफिट ये मैच था, तो बॉलर को दिया जाएगा प्लेयर ऑफ द मैच अवार्ड। नीरज दाभणे। उन्हें दिया जाएगा मैन ऑफ द मैच। तो गोहिल चिंचोली ने पहले फील्डिंग या बैटिंग, फील्डिंग करने का फैसला किया है और खिरकिंडी को आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए। आइए तुषार। अविनाश जी बलमारे और अमित जी पवार, इनके शुभ हाथों ये प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। और उनके तीसरे मित्र दिनेश। तो जैसे अगला मैच शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल।